नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबद्दलच्या ज्या अपडेट आलेले आहेत नवनवीन ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि आज तारीख आहे 10 मे 2026। ओके, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची खूप सारी पीक विम्याबद्दल माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे आपण कंटिन्यू लास्टपर्यंत व्हिडिओ हा बघून घ्या। ओके, आता जी सर्वात मोठी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यातील 1 रुपयात पीक विमा योजना आता बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। आता नवीन नियमानुसार खरीप पिकांसाठी शेतकरी हिस्सा 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% इतका प्रीमियम आता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। उर्वरित रक्कम राज्य आणि केंद्र सरकार भरणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारकडून विमा कंपन्यांना मोठ्या आता सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता राज्यात अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाही आहेत। यामुळे आता सरकारने केलं आहे काय, सरकारने आता विमा कंपन्यांना प्रक्रिया जलद पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। ओके, त्यामुळे काही अर्ज अजून होल्डवर असल्याचे सुद्धा सांगितले जात आहेत। ओके, आता पैसे अडकण्याची कारणे जर सांगायची झाली, ओके, तर त्यासाठी कारणे काय आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या अर्जात खालील समस्या आढळल्या आहेत। कोणकोणत्या समस्या? पहिलं तर आहे आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे शेतकऱ्यांचं बहुतांश, नसेल तर करून घ्या। ओके, पैसे येतील तुम्हाला लवकर। KYC पूर्ण नाही, नसेल तर करून घ्या। DBT बंद आहे, DBT सुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह करून घ्या शेतकऱ्यांनो। पीक पाहणी माहिती चुकीची आहे, ते सुद्धा तुम्ही तात्पुरतं तुम्ही बघून घ्या कशी चाललंय पीक पाहणी, ती तुम्ही माहिती दुरुस्त करून घ्या। बँक खाते नंबरमध्ये त्रुटी, ती सुद्धा तुम्ही करून घ्या नीट बरोबर। यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत। या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही क्लिअर करून घ्या, तुमचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवर वेळेवर रेग्युलर बेसिसवर येत राहतील। ओके, आता महत्त्वाचा प्रश्न आहे की पैसे आले नाही तर करायचं काय? ओके, याबद्दल सांगायचं झालं तर जर तुमच्या खात्यात अजून विम्याचे पैसे आले नसतील तर लगेचच तुम्ही CSC सेंटरवर जाऊन अर्ज स्टेटस तुमचा तपासा। KYC तुमची पूर्ण करा। आधार आणि बँक लिंक आहे का तपासा। DBT सुरू आहे का ते तुम्ही पहा। संबंधित विमा कंपनीकडे तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता। कृषी कार्यालय तुम्ही संपर्क करा आणि हे सर्व अपडेट केल्यानंतर तुमचा अर्ज 100% पुन्हा प्रक्रियामध्ये जाऊ शकतो। ओके, आता सरकारच्या नवीन घोषणा काय आहे? 2026 आणि 27च्या महाराष्ट्र अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। कोणकोणत्या? शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठे संकेत, काही योजनांमध्ये मोफत वीज सुविधा देण्यात येत आहे। ओके, त्यामुळे खूप सारा फायदा होत आहे। कृषी क्षेत्रात AI आधारित तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्याचं काम सरकार आता करत आहे, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। ओके, तर शेतकऱ्यांनो आजच्या अपडेटमध्ये आपण पाहिलं की 1 रुपयाची पीक विमा योजना बंद झालेली आहे। नवीन प्रीमियम नवीन नियम आता लागू होणार आहेत। विमा कंपन्यांना सरकारचे आदेश देण्यात आलेले आहेत। ओके, अनेक अर्ज अजून होल्डवर आहेत। आधार, KYC आणि DBT करणं अत्यंत महत्त्वाचे आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। पैसे न आल्यास त्वरित तुमचा स्टेटस तुम्ही तपासा। ओके, तर शेतकऱ्यांनो बंधूंनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रोजच्या पीक विमा, शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।